नमस्कार मंडळी, मी तुमची आरोग्य मित्र आणि होस्ट डॉक्टर संगीता जाधव. दातदुखीने त्रस्त आहात? डॉक्टरांनी चक्क रूट कॅनल म्हणजे RCT करायला सांगितले? हिरड्यांमधून रक्त येते? थोडं थांबा. आज मी तुमच्यासाठी असा एक रामबाण घरगुती उपाय घेऊन आले आहे, जो तुमच्या दातांच्या 90% समस्या फक्त 15 दिवसात मुळापासून नष्ट करेल. आजचा हा व्हिडिओ तुमच्या खूप फायद्याचा आहे, त्यामुळे तो शेवटपर्यंत नक्की पहा. माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दातांसाठी असा एक जादुई फॉर्म्युला सांगणार आहे, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जर डॉक्टरांनी तुम्हाला सांगितले असेल की तुम्हाला RCT करावी लागेल, तुमच्या हिरड्यांमधून रक्त येत असेल, तोंडातून दुर्गंधी येत असेल, दातात कीड लागली असेल किंवा तुम्हाला थंड-गरम पाणी लागण्याची म्हणजे सेन्सिटिव्हिटीची समस्या असेल, तर माझा हा फॉर्म्युला फक्त 15 दिवस वापरून बघा आणि मग पहा तुम्हाला याचे किती उत्तम रिझल्ट्स मिळतात. साध्या घरगुती वस्तूंपासून बनवलेला हा फॉर्म्युला इतका प्रभावी आणि खास आहे की अवघ्या 14-15 दिवसांतच तो तुमच्या दातांच्या 90%हून अधिक समस्या दूर करण्याची क्षमता ठेवतो. तर चला, आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मंडळी, दातांमध्ये थोडी जरी समस्या आली तरी 90% लोक एक चूक करतात. ते लगेच एखादी अशी टूथपेस्ट वापरायला सुरुवात करतात ज्यावर लिहिलेले असते की ही सेन्सिटिव्हिटी दूर करेल किंवा कॅव्हिटी बरी करेल, आणि मग ते सतत टूथपेस्ट बदलत राहतात. पण कोणत्याही टूथपेस्टला बदलण्याने ना त्यांची कॅव्हिटी बरी होते, ना दातांना लागलेली कीड म्हणजे इन्फेक्शन दूर होते आणि ना हिरड्यांमधून रक्त येणे थांबते. पण जर तुम्ही या नैसर्गिक घरगुती वस्तूंचा वापर केला आणि या 15 दिवसांसाठी तुमची सध्याची टूथपेस्ट वापरणं बंद केलंत, तर खात्री बाळगा, तुम्हाला इतके उत्तम रिझल्ट्स मिळतील की तुम्हाला स्वतःलाच वाटेल, डॉक्टर संगीता मॅडमने किती छान फॉर्म्युला सांगितला आहे. तर मंडळी, जास्त वेळ न घालवता थेट आपल्या फॉर्म्युलेशनकडे वळूया. या हर्बल टूथ पावडरमध्ये किंवा दातांच्या या हर्बल रेमेडीमध्ये आपण काय काय मिसळले आहे आणि ते कसे वापरायचे आहे ते आता आपण पाहूया. हर्बल टूथ पावडर बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1. लवंग 10 ग्राम. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला 10 ग्राम लवंग घ्यायची आहे. लवंग कुटून तिची पावडर बनवून घ्या. लवंगमध्ये युजेनॉल असते, जे दातांची सेन्सिटिव्हिटी कमी करते, दातांचे दुखणे बरे करण्याचे काम करते, तसेच श्वासाची दुर्गंधी आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन मुळापासून नष्ट करण्याचे काम करते. तुम्हाला 10 ग्राम लवंग घ्यायची आहे. हे तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात अगदी सहज मिळेल. 2. कबाब चिनी 25 ग्राम. दुसरी गोष्ट जी तुम्हाला घ्यायची आहे ती खूप प्रभावी आहे, पण फार कमी लोकांना याबद्दल माहिती असते. याला कबाब चिनी किंवा कंकोळ म्हटले जाते. हे एक अतिशय उत्तम माउथ फ्रेशनर आहे. तोंडाची दुर्गंधी तर हे एकदम दूर करतेच, याशिवाय इन्फेक्शन साफ करते आणि दातांची सेन्सिटिव्हिटी बरी करण्याचे काम करते. तुम्हाला 25 ग्राम कबाब चिनी घ्यायची आहे. हे तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात अगदी सहज मिळेल. 3. त्रिफळा पावडर 25 ग्राम. आपल्या फॉर्म्युलेशनची पुढची गोष्ट आहे त्रिफळा पावडर. त्रिफळा खूप चांगला अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल प्रभाव दाखवतो. याशिवाय हे एक उत्तम माउथ फ्रेशनर आहे. दातांच्या समस्यांसाठी याला खूप फायदेशीर मानले जाते. अशी क्वचितच कोणती हर्बल टूथ पावडर असेल जिच्यात त्रिफळाचे घटक म्हणजेच हिरडा, बेहडा आणि आवळा टाकले जात नाहीत. तुम्हाला तुमच्या पावडरमध्ये जवळपास 25 ग्राम त्रिफळा घ्यायचा आहे. 4. सैंधव मीठ 10 ग्राम. पुढची गोष्ट आहे सैंधव मीठ. सैंधव मीठ तोंडाच्या दुर्गंधीसाठी खूप चांगले आहे. हे तोंडाची स्वच्छता करते. जेव्हा तुम्ही सैंधव मीठ दातांवर आणि हिरड्यांवर लावता तेव्हा लाळ तयार होण्याची प्रक्रिया वाढते आणि या लाळेच्या प्रक्रियेमुळे बॅक्टेरिया बाहेर टाकण्यात आणि त्यांना नष्ट करण्यात सैंधव मीठ अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. याशिवाय दातांमधील दुसरे इन्फेक्शन, श्वासाची दुर्गंधी आणि ज्यांच्या तोंडातून सतत पाणी गळतं म्हणजे लाळ गळते, त्यांच्यासाठीही हे खूप उत्तम काम करते. तुम्हाला 10 ग्राम सैंधव मीठ घ्यायचे आहे. 5. हळद 10 ग्राम. पुढची गोष्ट आहे आपली साधी सोपी हळद. हळद चांगल्या प्रतीची असावी, म्हणजेच त्यात भेसळ नसावी. तुम्ही स्वतः दळून आणलीत तर अधिक उत्तम. तुम्हाला साधारण 10 ग्राम हळद घ्यायची आहे. हळद एक चांगला अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल आहे. ती हिरड्यांचे आरोग्य खूप सुधारते, कॅव्हिटी बरी करण्यास मदत करते, दुर्गंधी दूर करण्यातही ती महत्त्वाची भूमिका बजावते. ज्या लोकांना दातांमध्ये पायरियाचा त्रास आहे त्यांच्यासाठी हळद हा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे. 6. खाण्याचा सोडा किंवा बेकिंग सोडा 5 ते 7 ग्राम. पुढचा घटक स्वच्छतेचे अतिशय उत्तम काम करतो. दातांची कॅव्हिटी काढण्यासाठी आणि दात चमकदार बनवण्यासाठी हा मदत करतो. ज्याच्या एकदा वापरानेच दात अगदी स्वच्छ वाटायला लागतात, तो म्हणजे खाण्याचा सोडा.
हा आपल्याला थोड्याच प्रमाणात घ्यायचा आहे. साधारण 5 ते 7 ग्राम खाण्याचा सोडा तुम्हाला घ्यायचा आहे. हा तोंडातील संपूर्ण ॲसिडिक वातावरण ठीक करण्याचे काम करतो. दातांवर जो पिवळसर थर किंवा कॅव्हिटी साचते ती साफ करण्यास मदत करतो. 7. त्रिकुटू. आपल्या फॉर्म्युलेशनची शेवटची गोष्ट आहे त्रिकुटू. त्रिकुटूसुद्धा तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात मिळून जाईल. दातांसाठी ही खूपच प्रभावी गोष्ट आहे. किंबहुना त्रिफळा, त्रिकुटू आणि मीठ हे एकत्र मिसळून हजारो वर्षांपासून आपल्या आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये मंजन बनवले गेले आहेत, ज्यांच्या वापराने दात दीर्घकाळ खराब होत नाहीत. तुम्हाला तुमच्या फॉर्म्युलेशनमध्ये 10 ग्राम त्रिकुटू घ्यायचा आहे. माझ्या मित्रमैत्रिणींनो, आता पाहूया हा फॉर्म्युला बनवायचा कसा. पद्धत एकदम सोपी आहे. तुम्ही बाजारातून ज्या वस्तू आणाल किंवा घरातून घ्याल त्या पूर्णपणे कोरड्या असाव्यात हे लक्षात ठेवा हा. त्यानंतर ज्या वस्तू साबूत मिळतात त्यांना कुटून पावडर बनवा आणि मी सांगितलेल्या प्रमाणात या सर्व वस्तू एकत्र करून एका हवाबंद डब्यात साठवून ठेवा. वापरण्याची योग्य पद्धत. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा वापर कसा करायचा आणि कोणत्या वेळी करायचा हे नीट समजून घ्या. पहिले 7 दिवस. सर्वात उत्तम पद्धत म्हणजे पहिले 7 दिवस तुम्ही हे दिवसातून 2दा वापरा. एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी. हातावर थोडी पावडर घ्या आणि दातांवर अगदी हलक्या हाताने मसाज करा. जसे तुम्ही हे तुमच्या हिरड्यांवर लावाल तशी आतून लाळ तयार व्हायला म्हणजे तोंडातून पाणी यायला सुरुवात होईल. हे पाणी तुम्हाला बाहेर थुंकायचे नाहीये आणि आत गिळायचेही नाहीये. ते तोंडातच ठेवायचे. साधारण 1 ते 1.5 मिनिट तुम्ही ते तोंडात ठेवा आणि जिभेने दातांवर व्यवस्थित फिरवा. त्यानंतर तुम्ही चूळ भरून टाका. महत्त्वाची टीप. चूळ भरल्यानंतर साधारण अर्ध्या तासानंतर किंवा 40 मिनिटांनंतरच तुम्ही काहीही खाऊ पिऊ शकता. इतके पथ्य मात्र तुम्हाला पाळावेच लागेल. रात्रीचा वापर. ज्यांना जास्त त्रास आहे, पायरिया आहे, कॅव्हिटी आहे किंवा सेन्सिटिव्हिटीचा खूप त्रास होतोय, त्यांनी याचा वापर रात्री झोपतानाही नक्की करावा. रात्री सर्व जेवण झाल्यावर, दूध वगैरे पिऊन झाल्यावर झोपण्यापूर्वी याच पद्धतीने तुम्हाला याचा वापर करायचा आहे. अशा प्रकारे पहिले 7 दिवस तुम्हाला हे दोन्ही वेळेस वापरायचे आहे आणि 7 दिवसांनंतर फक्त रात्री तुम्हाला याचा वापर करायचा आहे. 2 ते 3 आठवड्यांनंतर म्हणजे 15-20 दिवसांनी तुम्ही पाहाल की तुमच्या दातांची सेन्सिटिव्हिटी बरी झाली आहे, पिवळेपणा कमी होण्याच्या मार्गावर आहे, हिरड्यांमधून रक्त येणे थांबले आहे आणि तुमच्या तोंडात एक प्रकारचा सुंदर ताजेपणा जाणवायला लागला आहे. घ्यावयाच्या काळजी. आता 2-4 गोष्टी ज्या तुम्हाला प्रकर्षाने लक्षात ठेवायच्या आहेत. जर तुम्ही ब्रशने दातांवर मसाज करणार असाल तर ब्रिसल्स म्हणजे केस खूप मऊ असावेत, सॉफ्ट असावेत. खूप वेळ रगडून घासू नका. फक्त 30 ते 40 सेकंद दातांवर घासा आणि मग सोडून द्या. अतिशय जोराने किंवा कठोरपणे घासू नका. जेव्हा तुम्ही पावडर बनवाल तेव्हा त्यात खूप मोठे मोठे दाणे नसावेत. पावडर एकदम बारीक असावी. लहान मुलांना याचा वापर करायला देऊ नका. ज्यांचे वय 12-13 वर्षांपेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी हे नाही. तर मंडळी, जर तुम्हालाही वाटत असेल की तुमचे दात दीर्घकाळ मजबूत राहावेत, तोंडातून दुर्गंधी येऊ नये, कॅव्हिटी होऊ नये आणि पिवळेपणा ठीक व्हावा, तर तुम्ही 15 ते 20 दिवसांसाठी याचा नक्की वापर करा आणि वर्षातून 2 वेळा हा उपाय नक्की करून पहा. साध्या घरगुती वस्तूंपासून बनवलेला हा फॉर्म्युला इतका महत्त्वाचा आणि खास आहे की अवघ्या 14-15 दिवसांतच तो तुमच्या दातांच्या 90% अधिक समस्या दूर करण्याची ताकद ठेवतो. आशा करते की तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या नातेवाईकांसोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका खास आणि हेल्दी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या दातांची छान काळजी घ्या. तुमची आरोग्य मित्र डॉक्टर संगीता जाधव आता तुमची रजा घेते. धन्यवाद.